मित्रांनो नमस्कार. चला आता आपण आज आगळ्या वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत. तर कोणता? तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं आहे ना, तेच अगदी बरोबर आहे. तर ज्या विवाहित लग्न झालेल्या महिला असतात त्यांचा पाऊल कधी फसतो, त्या कधी पावसाळतात, म्हणजे नवऱ्यामध्ये संतुष्ट नसतात. कोणत्या वेळेस? तर त्यासाठी बघत राहा विरोधाभास. चला मित्रांनो, आजकाल भरपूर पुरुष असे आहेत की व्यसनाधीन झालेले आहेत. म्हणजे कोण व्यसनाधीन दारू पितो, कोण सिगरेट ओढतो, कोण गांजा फुकतो आणि रात्रभर कुठेतरी पडून राहतो आणि घरी आला तरी जाम निजून घेतो, म्हणजे जाम झोपतो तो सकाळच उठतो. त्याला बायको बघायला टाईम नसतो. मग ती बायको त्या शारीरिक सुखापासून वंचित राहते. किंवा काही वेळेस एखादा पुरुष थोडासा कमजोर असतो, त्याच्या लिंगामध्ये शिथिलता असेल, त्याला सेक्शुअल प्रॉब्लेम असेल, जी लैंगिक समस्या असते, त्याच्या स्टॅमिना कमी असेल, शीघ्रपतन दोष असेल, त्याच्यामध्ये त्याला कमी, थोडक्यात रस नसेल, मूड कमी असेल, तर अशा वेळेस महिला काय करतात? लग्न झालेली महिला ही बाहेर संबंध प्रस्थापित करायला सुरुवात करते. याच्या पाठीमाग अनेक कारणे आहेत, खूप कारणे आहेत. कधी कधी दुसरं कारण म्हणजे भांडण तंटा होणे, घरामध्ये सततचा भांडण तंटा करणे, मग त्या बाईकडे लक्ष न देणे. बायकोकडं ज्यावेळेस त्या बाईची इच्छा होते त्या दिवशी नेमकंच काय कशावरून तरी भांडण करणे. म्हणजे ती बाई नवऱ्याकडे कसं येईल बोंबलायला, तिला ज्या वेळेस आज नवऱ्याकडे जावं असं वाटलं आहे रात्रीचं बिस्तरमध्ये, तर त्या दिवशी नवऱ्याने कोणत्या तरी कारणावरून भांडण करायचं तिच्याबरोबर. म्हणजे नवरी बायको झक मारा तिच्याकडे रात्रीचं येईल का? आणि समजा परत परत पुन्हा एका दिवशी त्या बाईची इच्छा असेल का नवऱ्या शेजाऱ्या झोपायचं, त्याच्याशी काय रिलेशन, शारीरिक फिजिकल रिलेशन बनवायचं, आणि त्या दिवशी तो पिऊन आलेला असेल भरमसाठ, तो येऊन उताना पडला, झोपला, त्याला सूद नाही काही नाही, तर त्या दिवशी बाई काय झक मारायला जवळ येईल का? म्हणजे तिचा सततचा जो अपमान होत असतो, तिला जर ते शारीरिक वैवाहिक सुख आहे ते मिळतच नसेल त्याच्याकडून, तर ती बाई काय करते? एखादा दुसरा मर्द तिच्याकडे तिचं आकर्षण होतं. मग ती बाई काय करते? एखाद्या पुरुषाने त्याच्याकडे जर बघायला सुरुवात केली, ती बाई जर त्या पुरुषाला आवडत असेल, जर ती कोणत्या वेळेस त्याच्याकडे बघत नसेल, तिच्याकडं म्हणजे हेंगाडल्यावर येत असं लक्ष देत नसेल, काही ज्या वेळेस तिच्या वैवाहिक जीवनामध्ये तिच्या नवऱ्याकडून, तिच्या मर्दाकडून तिला जे शारीरिक सुख मिळत असतं, त्यावेळेस ती त्या दुसऱ्या पुरुषाला परसत सुद्धा नाही, त्याच्याकडं दुर्लक्ष करते. पण अशा वेळेस जर आपला नवरा तिच्याकडे बघत नसेल आणि ती शारीरिक सुखाची भुकेली असते, त्यावेळेस जर एखादा परपुरुष तिच्याकडे बघतोय, एका भावनेनं बघतोय, वाईट नजरेनं बघतोय, ती नजर तिला जर भिडली, त्यांचा आय कॉन्टॅक्ट होतं. आय कॉन्टॅक्ट तुम्हाला समज असेल, म्हणजे डोळ्यांनी, प्रथमतः ही सिटिंग डोळ्यांनी लागते, त्याला म्हणतात आय कॉन्टॅक्ट. डोळ्यात डोळे घालून जर तो बघत असेल आणि ती स्त्री पण त्याच्याकडे बघत असेल, हसत असेल, तर त्या पुरुषांनी पण समजायचं की ही स्त्री आपल्यामध्ये गुंतायला बघते. स्त्री कोणत्या वेळेस म्हणजे समजायचं की ती शारीरिक सुखाची भुकेली आहे, ती भुकेली आहे. तर ज्या वेळेस स्त्री एखाद्या पुरुषाच्या, परपुरुषाच्या डोळ्यात डोळे घालून बघते, एकदा बघते, दोनदा बघते, किंवा काही सेकंद त्याच्याकडे बघत राहते आणि थोडीशी मुस्कुराट पैदा करते, तर त्यावेळेस समजायचं की ती स्त्री त्या पुरुषाबरोबर आपल्यासोबत, म्हणजे बघणारा जो पुरुष आहे त्याने समजायचं की आपल्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याबरोबर संबंध बनवण्यासाठी ही सेटिंग लावण्याचा प्रयत्न करते, आय कॉन्टॅक्ट करते. तर ह्या ती कोणत्या वेळेस करते? तर आपला नवरा आपल्याला शारीरिक सुखापासून वंचित ठेवण्याची काही कारणं मी तुम्हाला सांगितले आहेत. त्याच्यात भरपूर कारणं आहेत. भांडण तंटा होणे, किंवा काही पैशावरून भांडण होणे, किंवा दारू पिऊन येणे, व्यसनाधीन होणे, किंवा त्याच्यामध्ये कमजोरी असणे, असे अनेक कारणे आहेत. तर त्यावेळेस ही स्त्री अशी साधीसुद्धा औरत
म्हणजे लग्न विवाहित स्त्री महिला की बाह्य संबंध बनवण्यासाठी प्रयत्न करते आणि पराय पुरुषाबरोबर संबंध ठेवून ती आपली वासनेची भूक भागवत असते. ही वासना वैवाहिक म्हणजे लैंगिक जे सुख आहे ते हर प्रत्येकाला आवश्यक असतं, स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही. परंतु स्त्री हे बोलून दाखवत नसते. स्त्री ही गुपित म्हणजे इशारे करत असते. ते इशारे फक्त पुरुषांनी समजून घ्यायचे असतात. तर त्याच्या ज्या पुरुषाने हे गुपित इशारा समजलं तो नक्की स्त्रीला जिंकणारच. मग अशा वेळेस स्त्री बाहेर संबंध बनवते आणि परपुरुषाबरोबर संबंध ठेवून मग त्या पुन्हा आणखीन म्हणायला लागतात का तू असं करते तू असं करते. मग त्याच वेळेस पुरुषाने समजायचं तू भांडण करण्यापेक्षा तू तिला सुख दे ना, नंतर कशाला भांडत बसतो. तू तिची पूर्ण भागव, तिची हौस पुरव, तिचे काय असेल ते मेकअपचं साहित्य असेल, तिला पैसे. स्त्रीला काय फक्त सेक्स हवा नसतो, त्या सेक्सने तिचा भाग तर असं काही नाही. तिला पैशाची पण गरज असते, तिला हौस, तिच्यावर प्रेम केला पाहिजे, तिला जीव लावला पाहिजे, तिला आवश्यक असे जे मेकअपचं साहित्य आहे, तिला नटनवरी नटायला जे साहित्य असतं ते तिला आणून दिलं पाहिजे, तिच्यावर प्रेम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ती स्त्री खुश असते. मग ती नवऱ्याला आपल्या सहवासात ठेवत असते. तर तिला अशा नवऱ्याकडून जर काही भेटलेलं नाही, शारीरिक सुखापासून तर सगळं साहित्यापर्यंत, मेकअपचं साहित्य असेल, साडी असेल, चपला असतील, तर ती स्त्री नक्कीच बाहेर संबंध बनवल्याशिवाय राहत नाही. काळ्या दगडावरची रेग आहे, हे सत्य आहे. तर अशा वेळेस पुरुषांनी नक्कीच आपल्या बायकोला जीव लावण्याचा प्रयत्न करा, तिची हौस पुरवण्याचा प्रयत्न करा आणि तिला शारीरिक वैवाहिक जीवनापासून, फिजिकल रिलेशनपासून कधीही वंचित ठेवू नका. वर आपलं यायचं पिऊन आणि पडायचं होताना हॅ करायचं आणि त्या स्त्रीची ती नेहमी दुःखी असेल तर ती सुख मिळवण्यासाठी बाहेर नक्कीच पडेल. यात पुरुषांनी नक्कीच समजून घ्यानंतर तू आपली स्त्री बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जर बाहेर जाऊन द्यायची नसेल तर तिला सगळे सुख द्या, शारीरिक सुखापासून वंचित ठेवू नका, हे मला पुरुषांना सांगणं आहे. जर आजपासून हा व्हिडिओ ऐकल्यानंतर पुरुष नक्कीच दारू पिणार नाही, व्यसन करणार नाही, भांडण करणार नाही, आपल्या पत्नीला सुखी ठेवतील आणि संपूर्ण सुखाचा आनंद देतील, ही नक्कीच मी इच्छा ठेवतो. तर कशी वाटली आमची स्टोरी नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.